नमस्कार. आज आपण गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज यांचा त्यांच्या एका भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तो आपल्याला पाठवला आहे मीनाताई दुकले यांनी. अनुभवाचे बोल आहेत महाराजांचा मसाले भात. त्या असं म्हणतात, हा अनुभव साधारण 1997 सालचा आहे. आम्ही घरातील सर्वजण श्री महाराजांचे भक्त. श्री महाराजांचा महिमा असा की वडिलांनी गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाचनास दिले. बेस्टच्या कुर्ला आगारातील अनेक व्यसनाधीन बस चालक वाहक केवळ वाचनानेच व्यसनमुक्त झाले. एवढेच नव्हे तर वडिलांमुळे पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला श्री रामबाबा म्हणून श्री महाराजांचे भक्त एक सत्पुरुष होते. त्यांचाही सहवास मला 1982 साली लाभला होता. हल्ली वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने प्रसारित होत असतात. तर ती प्रवचने ऐकायला माझे बाबा मालाडला प्राध्यापक बेलसरे यांच्या कार्यक्रमास नेहमी जायचे. मालाडलाच पूर्वेला सूचक हॉस्पिटल आहे. त्याचे मालक डॉक्टर नंदलाल सूचक हे सुद्धा रामभक्त. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच राम मंदिर आहे. त्यांच्याकडे 1980च्या दरम्यान वर उल्लेख केलेले पर्वतीचे श्री रामबाबा येत. आता या सत्पुरुषांची आणि गोंदवलेकर महाराज यांची आम्हाला कशी माहिती झाली? तर माझे वडील कुर्ला डेपोट कंडक्टर. त्यांचे आगार अधिकारी होते कैलासवासी कौशिक ढोलकिया हे गुजराती गृहस्थ. वडिलांचे व त्यांचे आध्यात्मिक संबंध असल्याने नेहमी सत्संगाची चर्चा दोघांची होत असे. या ढोलकिया साहेबांचे 2 वर्गमित्र, एक क्रिकेटपटू विजय मर्चंट व दुसरे मालाडचे सूचक हॉस्पिटलचे मालक डॉक्टर सूचक. ढोलकियासुद्धा बेस्ट उपक्रमातूनच क्रिकेट खेळायचे. शिवाय बेस्टच्या क्रीडा विभागाचे मानद सदस्य होते. या ढोलकिया साहेबांमुळेच आम्ही श्री महाराजांशी जोडले गेलो. मी दर रविवारी सुट्टीच्या दिवशी ढोलकिया आजोबांकडे जायचो. तेव्हा ते मला सत्संगाबद्दल खूप माहिती सांगत. मला आठवतं तेव्हा रविवारी क्रिकेट विथ विजय मर्चंट हा रेडिओवर प्रोग्राम लागत असे. मग ते मला क्रिकेटबद्दल माहिती सांगत असत. पुण्याहून श्रीराम बाबा मुंबईला आले की मग आम्हाला ढोलकिया साहेब डॉक्टर सूचक यांच्याकडे श्रीराम बाबांच्या दर्शनाला आम्हाला नेहमी घेऊन जात. तेथूनच श्री गोंदवलेकर महाराजांचा कृपाप्रवाह आमच्या कुटुंबावर सुरू झाला. गोंदवलेकर महाराजांचे संपूर्ण चरित्र माझे जवळजवळ तोंडपाठ होते. अनेकदा गोंदवल्यास जाण्याचा योग आल्याने श्रद्धा अधिकच घट्ट झाली. श्रींच्या अंतर्गत भक्तांपैकी डॉक्टर कुर्तकोटी, ब्रह्मानंद, आप्पासाहेब भडगावकर, भाऊसाहेब केतकर, वामनराव ज्ञानेश्वरी इत्यादी अनेक व्यक्तिरेखात मी अगदी रममाण होऊन जायचो. श्री महाराजांच्या चरित्रात अनेक चमत्कारांचा उल्लेख आलेलाच आहे. कधी नुकत्याच लावलेल्या वांग्याच्या रोपातून रामाच्या प्रसादाला हवी म्हणून भली मोठी वांगी काढून दाखवली. कधी थोड्या अन्नात शेकडो लोकांना पोटभर जेवण. अशा कितीतरी गोष्टी आहेत. या झाल्या ऐकीव गोष्टी. आता मला आलेला श्री महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. माझ्या बहिणीचे लग्न 1997ला ठरले. तिचे सासर कात्रजमधील आर.के. ट्रान्सपोर्ट. फार मोठे लग्न होणार असल्याने तुम्हाला एवढे नियोजन जमणार नाही म्हणून लग्न मुलाकडेच त्यांचे गाव कामथडीजवळील खडकी येथे होणार असे ठरले. तेव्हा मग कमीत कमी साखरपुडा तरी आमच्याकडे असावा असा मी हट्ट धरला. तो त्यांनी मान्य केला. साखरपुड्याचे जेवण छान व्यवस्थित व्हावे म्हणून भोरजवळील भाबवडी येथील प्रसिद्ध शिवतरे आचारी यांना आम्ही नक्की केले. खास मुंबईवरून मी मसाला भात करण्यासाठी काजू घेऊन गेलो. साखरपुड्याच्या दिवशी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. छान व भरपूर जेवण तयार केले गेले. कारण बरेच पाहुणे येणार होते. इतर सोहळा झाल्यावर जेवणास सुरुवात झाली. माझ्या घरासमोरील अंगणात तसेच ओटीवर पंक्ती बसल्या. साधारण 2ऱ्या-3ऱ्या पंक्ती सुरुवात झाली तेव्हा वाढपी मंडळी बोलू लागली. बहुतेक मसाले भात संपणार, कमी पडणार. मसाले भात भन्नाट झाल्यामुळे लोक पुन्हा पुन्हा मागवून खात होते. नाही म्हणता येत नव्हते. हे महत्त्वाचे कारण होते. मला ही बातमी समजताच मी पंक्तीत जाऊन पाहिले तर मसाले भात ही प्रत्येकाची मागणी मी ऐकली. व जेथे अन्न ठेवले होते त्या ठिकाणी माझ्या माडीच्या घरात जेथे वर माडी आणि खाली गोठा होता
ऊपर मकान नीचे दुकानप्रमाणे. तेथे येऊन पाहिले तर भली मोठी 2 पातेली होती मसाले भाताची. एक संपून दुसऱ्याला सुरुवात झाली होती. अजून 7-8 पंक्ती होणार आणि मसाले भात तर संपत आला. हे पाहताच मला घाम फुटला. बाकी सर्व पदार्थ साधा भात, आमटी, वरण वगैरे कमी पडताच ताबडतोब नवीन बनवता येते किंवा गरम पाणी, मसाले घालून वाढवता येतात. पण मसाले भात कसा तयार करणार? तो कसा वाढवणार? एवढ्यात माझी आईसुद्धा मला येऊन म्हणाली, विजू, मसाले भात संपत आला की काय रे? तिच्या डोळ्यात दाटलेली चिंता मला दिसली. मला फार दुःख झाले की आज माझी द्रौपदीची अब्रू उघडी पडणार. काय करावे सुचेना. एवढ्यात अचानक मला युक्ती सुचली. मी पळत दुसऱ्या घरातील देवघरात गेलो. अगरबत्तीच्या 2-3 काड्या घेतल्या. पुन्हा जेवण ठेवलेल्या माडीच्या घरात गोठ्यात आलो. तेथेच श्री गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता. महाराजांना गाईच्या गोठ्यात राहायला आवडते म्हणून मुद्दामच फोटो तेथे लावलेला होता. तो पाहूनच हे लग्न ठरले होते असे म्हटले तरी हरकत नाही. इकडे अंगणात ओटीवर जेवणाची धावपळ चालली होती. तिकडे गोठ्यात महाराजांच्या फोटोसमोर मी हात जोडून उभा होतो. रिकामी झालेली घमेली भरण्यासाठी वाढपी तेथे यायचे, भरून परत घेऊन जायचे. मी अगरबत्ती पेटवली व आर्तपणे महाराजांना प्रार्थना सुरू केली. महाराज, आज आमची अब्रू तुमच्या हातात आहे. जर मसाले भात कमी पडला तर फार मोठी फजिती होईल, सर्वांचा हिरमोड होईल. तेव्हा कृपा करा, आज अन्न कमी पडू देऊ नका. शांतपणे प्रार्थना करता करता कधी मी बेभान झालो मला कळलेच नाही. मी काही बाही बोलू लागलो. महाराज, आम्ही काय फक्त आपले ग्रंथातले चमत्कार ऐकायचे वाचायचे का? पुराणातील वांगी पुराणात. आज अवघड परिस्थिती आहे. आज मला इथे प्रत्यय हवा. आज आपल्या कृपेची प्रचिती आम्हाला द्या. गोंदवलेकर महाराजांचे चरित्र फार सुंदर आहे, पण आता आमच्या जीवनात वादळ आले आहे. महाराज, आम्हाला वाचवा. ओघळणारे अश्रू सर्वांपासून लपवून पुसत पुसत मी अगरबत्ती ओवाळत होतो. शेवटी अगरबत्ती फोटोजवळ लावली. महाराजांना नमस्कार केला व चला महाराज माझ्याबरोबर म्हणत अगरबत्तीची खाली पडलेली राख घेतली, फोटोला लावली व मसाले भात संपत आलेल्या पातेल्यात टाकली आणि जोराने श्रीराम जय राम जय जय राम असा गजर केला. नंतर महाराज, आता सर्व चिंता आपल्याकडे, मी निर्धास्त झालो असे म्हणत विजयी मुद्रेने बाहेर पडलो. आता महाराज काय करायचे ते करतील, आपण बिनधास्त. इकडे ओटीवर येऊन मी तेथील गंमत पाहू लागलो. लोक ताव मारून जेवत होते, आचार्याची स्तुती करत होते व मठ्ठा जलेबी मसाले भाताचा आस्वाद घेत होते. किती पंक्ती बसल्या व उठल्या मला काहीच फिकीर नाही. मी एकदम स्थितप्रज्ञ. अक्षरशः शेकडो माणसे जेवली, तृप्त झाली. शेवटी वाड्यातील मंडळी जेवायला बसली. मसाले भात मरहट्ट्या मराठ्याप्रमाणे काही मागे हटला नाही. शेवटी आता फक्त घरची मंडळी उरली, तेवढीच जेवणार म्हणून पुन्हा गोट्यात गेलो. तर जैसे ते दुसरे मसाले भाताचे पातेले महाराजांना स्मरण करत अगरबत्तीची राख, रामाचा अंगारा टाकलेले पातेले अजून अर्धे भरलेलेच होते. घळाघळा अश्रू वाहू लागले. कंठ दाटून आला. महाराज, बस एवढंच बोलून नमस्कार केला व परत बाहेर आलो. पुंडलिक वरदेचा गजर करत इतरांबरोबर मी सुद्धा मसाले भातावर तुटून पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यात सर्वांना नाश्ता म्हणून शिल्लक राहिलेला मसाले भात पराती भरून वाटला. उरलेला गावातील गरीब वस्तीत इतरांनासह पाठवला गेला. आरके ट्रान्सपोर्टवाले आमचे जेवण पाहून खुश झाले. शिवाय गाववाले तसेच इतर नातेवाईकही तृप्तले. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अर्थात पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते असे एक उपनिषद वचन आहे. मला त्याचा साक्षात्कार घडला. श्री महाराज पूर्ण परब्रह्म व अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणूनच ही शब्द ब्रह्मपूजा श्री गुरूंची. गोंदावलेकर महाराजांचा हा फार मोठा चमत्कार याची देही याची डोळा पाहिला. आतापर्यंत शेकडो लोकांना मी तो सांगितला आणि आज तुम्हाला सांगतोय. श्री महाराजांचा मसाले भात, लापशी असे कितीतरी बाह्य व आंतरिक अनुभव आहेत.
ही सर्व श्री महाराजांची व श्रीरामाची कृपा. आपले काय आहे, आपण फक्त श्री गुरूंचे मनापासून गुणगान करायचे. तोच मला नित्य श्रावण वाटतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण कळवू शकता. असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही चेक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित.